श्री गणेशाय नमः। श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 22. हा अध्याय वाचल्याने विद्या संपन्न मुलाची प्राप्ती होऊन तो विद्वानांना मान्य होईल. श्री गुरुदेव दत्त अवधूत. मच्छिंद्रनाथ आणि मीननाथ यांच्या विरहाने असहाय्यपणे रडणाऱ्या मैनाकिनीची उपरिचर वसू समजूत घालू लागला. मैनाकिनी, या जगात सर्व काही क्षणिक आहे, सर्व नाश पावणारे आहे. तुझा आणि मच्छिंद्रांचा योगायोगाने सहवास झाला. तू येथून आलीस त्या सिंहद्वीपात पुन्हा जाणे योग्य आहे, कारण 12 वर्षानंतर इंद्र सिंहद्वीपात मोठा यज्ञ करणार आहे. त्या यज्ञाला 3 देव, चंद्र, सूर्य, नवनाथ व इतर देव उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी मच्छिंद्रनाथ, मीननाथ तेथे येतील. त्यावेळी तुझी दोघांची भेट घडवून आणीन. आता तू दैरभामा नावाच्या दासीला राज्यावर बसव. याप्रमाणे राणीने केले व ती विमानात बसून उपरिचर वसू बरोबर सिंहद्वीपावर गेली. उपरिचर वसूने तिला मूळ स्थानी नेले व तोही स्वर्गात निघून गेला. इकडे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ मीननाथासह गौडमंगाल देशात फिरत फिरत आले. वाटेत हेलपट्टम नगर लागले. गोरक्षाने गोपीचंद, मैनावती, कानिफनाथ यांची कथा मच्छिंद्राला सांगितली. कानिफनाथांनी अशा पद्धतीने दुर्व्यवहार केलेला ऐकून मच्छिंद्राला राग आला. त्यांनी हेलपट्टम नगराच्या राज्यप्रमुखाला भेटण्याचा निश्चय केला व ते तिघेजण गोपीचंदाची माता मैनावतीच्या भेटीसाठी राजमहालात आले. त्यांना पाहून मैनावतीला आनंद झाला. तिने त्यांचा यथोचित गौरव केला. तेथून ते भ्रमण करीत जगन्नाथपुरी आणि तेथून सौराष्ट्रात गेले. तेथे एका लहान गावात मुक्कामासाठी राहिले. सकाळी लवकर उठून गोरक्ष भिक्षेसाठी गावात गेला. मीननाथ लहान असल्यामुळे उशिरा उठला. तेव्हा गोरक्ष भिक्षा घेऊन आला. त्याला मच्छिंद्रनाथ म्हणाला, गोरक्षा, मीननाथाला शौचाला बसविले आहे, तेवढे त्याला स्वच्छ करून आण. गोरक्षाने मीननाथाला पाहिले. हातापायाला विष्ठा लागून सर्वांग घाण झाले होते. गोरक्षाला किळस आली. त्याच्या मनात विचार आला की मी एवढा मोठा संन्यासी असले शूद्र काम का करावे. त्याने त्या विचाराच्या भरात मीननाथाला उचलून गरगर फिरवले आणि खडकावर आपटले. त्या क्षणी तो मेला. त्याच्या देहातून वाहणारे रक्त आणि मांस खाण्यासाठी मगर व इतर जलचर जमा झाले. ते पाहून गोरक्षाने ते प्रेत वाहणाऱ्या पाण्यात धरले व त्वचा धुवून वाळत टाकली. मच्छिंद्र बाहेर गेला होता. तो धर्मशाळेत आला. गोरक्षाला पाहून त्याने गोरक्षाला मीननाथ कोठे आहे म्हणून विचारले. गोरक्षाने न बोलता वाळत घातलेल्या कातडीकडे बोट दाखविले व म्हटले, त्याला स्वच्छ धुवून वाळत घातले आहे. ते ऐकून मच्छिंद्रांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. त्यांना आपण काय पाहतो ते समजेना. मीननाथाच्या आठवणी काढत ती त्वचा उराशी कवटाळून तो आक्रोश करू लागला. ते पाहून गोरक्ष खेदाने म्हणाला, गुरूंची अद्याप माया नष्ट झालेली नाही. गुरुजी, आपण भ्रांत होऊन का शोक करता? शाश्वताचा मृत्यू होतो का? तुमचा पुत्र सनातन चिरंजीव आहे. त्याच्या शस्त्रास्त्राने पाणी, अग्नी, वायू यामुळे मृत्यू होणार नाही. बरे, तर घ्या आता तुमचा मुलगा. असे म्हणून संजीवनी मंत्राचे उच्चारण करीत चिमूटभर भस्म मीननाथाच्या कातडीवर फेकली. क्षणात मीननाथ बाबा बाबा ओरडत मच्छिंद्रांच्या गळ्यात पडला. मच्छिंद्राने त्याला प्रेमाने कुरवाळले. पुन्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. गोरक्ष म्हणाला, गुरुजी, आपल्याकडे अनेक विद्या, अनेक अस्त्रे, अफाट शक्ती, अगणित वरदाने असताना एवढे मोह शोधून का रडत होता? संजीवनी भस्म फेकून आपणही त्याला जिवंत करू शकला असता. मच्छिंद्रनाथ म्हणाला, गोरक्षा,
आता कुठे तू माया ममता पार करून हंसपदापर्यंत पोहोचला आहेस. मला तुझी परीक्षा घ्यायची होती आणि पटवायचे होते की तुला शाश्वत अशाश्वत याबद्दल किती कळले आहे. माझ्या रडण्यासारखेच मायेच्या क्षेत्रातील क्षणिक खोटे सगळी भ्रांती शरीर धर्मही खोटे आहेत. याचा तुला परिचय व्हावा म्हणून मी मीननाथाच्या रूपाने हा खेळ केला. गोरक्ष थरारला. मच्छिंद्र मैनाकिनीच्या राज्यात केवळ मारुतीला वचनातून सोडवण्यासाठी राहिला. आपण मात्र गुरुला मुक्त केले म्हणून व्यर्थ गर्व केला. ते मुळातच मुक्त होते. आपण निमित्त मात्र होतो. गोरक्षाला आपली चूक कळून आली. गोरक्षाने मच्छिंद्रांची क्षमा मागितली. त्याला नमस्कार केला, पण मच्छिंद्राने त्याला प्रेमाने कुरवाळले आणि ते पुढील प्रवासासाठी निघाले. श्री नवनाथ महाराज की जय. आज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.